राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। अतृष्टीग्रस्तांसाठी 31,628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर। मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना दिलासा। राज्यातील सर्व शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार। राज्य सरकारने शेतकऱ्यांचे अश्रू पुसत दिवाळीच्या तोंडावरती निर्माण केला गोडवा। पंकजा मुंडे यांनी सरकारचे मानले आभार। थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। राज्यातील बळीराजासाठी देवेंद्र सरकारची तिजोरी खुली। राज्य सरकारने 31,628 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आता राज्यातील 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सविस्तर जिल्ह्यांची नावे आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत देवेंद्र फडणवीस यांचं भाष्य। सध्या जर पाहायला गेलं तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्जमाफीबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा नुकसान भरपाईची अत्यंत गरज असून सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे आणि कर्जमाफी देखील आमचे सरकार लवकरच करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार, खात्यावरती खटाखट 3,000 रुपये जमा होणार। सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता एकत्र जमा होण्याची दाट शक्यता। महत्त्वाची बातमी, मालाला भाव नाही मग जगायचं कशासाठी? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती माजी आमदार बच्चू कडू यांचा संताप पाहायला मिळत आहे। सरकारला देखील इशारा देण्यामध्ये आला असून आता कर्जमाफीची मागणी करण्यात आली। राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत मिळणार। मुख्यमंत्र्यांची माहिती, शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा होण्यास सुरुवात। अतिवृष्टीमुळे कापूस पीक उद्ध्वस्त, उत्पन्नामध्ये मोठी घट। दिवाळीपूर्वी भाववाढ जाहीर करण्याची मागणी। कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये, सरकारने लक्ष देण्याची गरज। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार रोख रक्कम। प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकार प्रयत्नशील, शेतकऱ्यांना दिलासा। महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता। राज्यामध्ये पावसाने थोडीफार विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता। ठाकरेंच्या आधी आम्ही देखील कर्जमाफी केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंना टोला। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जाहीर। देशातील 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा। लवकरच महाराष्ट्रातील देखील शेतकऱ्यांना मिळणार। राज्यामध्ये पहिल्यांदाच आमदार सुरेश धस यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल। अतिवृष्टीमध्ये खरडून गेलेल्या जमिनींसाठी हेक्टरी 3,47,000 रुपये मिळणार। शेतकऱ्यांच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, सरकारच्या माध्यमातून आता प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचं ठरवण्यामध्ये आलं असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि पीक विम्याची रक्कम जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आदेश देण्यामध्ये आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। यामध्ये आता बीड, लातूर, धाराशिव, परभणी या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। महत्त्वाची बातमी, दुष्काळाचे निकष लागू। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। राज्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ही करण्यामध्ये येत होती। मात्र ओला दुष्काळ जाहीर करता येत नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून दुष्काळाचे आता सर्वच निकष लागू करण्यामध्ये आले असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून काहीसा दिलासा मिळणार।
अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज, एकनाथ शिंदे यांची माहिती पाहायला मिळत आहे। इतर राज्यातील शेतकऱ्यांपेक्षा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने जास्त मदत जाहीर केली असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली असून आता शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। सोयाबीन दरासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। नव्या सोयाबीनला 4,311 रुपयांचा दर। चांदूर बाजार समितीमध्ये आवक पाहायला मिळत आहे। सध्या जर विचार केला तर आता नवीन सोयाबीनची आवक या ठिकाणी आता सुरू झाली असून सध्या जर विचार केला तर आता 4,300 रुपयांचा दर मिळत असल्याचे चित्र आहे। भारतामध्ये हवामान आधारित पीक विमा योजना सुरू होणार। केंद्र सरकारकडून विचार सुरू, यंत्रणांसोबत देखील चर्चा सुरू असल्याची माहिती पाहायला मिळत आहे। लवकरच भारतामध्ये हवामान आधारित पीक विमा योजना सुरू होणार। अतिवृष्टीच्या तडाख्यामधून वाचलेल्या सोयाबीन काढणीला आता वेग। सोयाबीन कपाशीच्या उत्पादनामध्ये होणार आता मोठी घट। शेतकरी आर्थिक संकटामध्ये सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीन काढणीसह कापूस वेचणीला वेग येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत। मात्र यंदा आता सोयाबीन आणि कपाशीच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे। धाराशिवच्या शेतकऱ्यांना मिळणार 900 कोटी रुपयांची सरकारी मदत। ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने 5.5 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे। महायुती सरकारने अखेरकार शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे। निकषांच्या पुढे जाऊन आता मदत जाहीर केली असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानुसार आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारी मदत 900 कोटी रुपये आणि पीक विम्याची रक्कम 900 कोटी रुपये अशा प्रकारे साधारणतः आता 1,800 कोटी रुपयांचा निधी हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली असून आता सरकारच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। सध्या जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती भरीव मदत या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत गरज होती, त्यानुसार अखेरकार शेतकऱ्यांना दिलासा। अक्कलकोट तालुक्यातील 40 गावातील 937 लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा। शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून अक्कलकोट तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पीक विमा पैसे दिवाळीपूर्वी मिळण्याचा मार्ग मोकळा। कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिले आश्वासन। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईसह पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा। EKYC लोडमुळे सर्व्हर डाऊन, लाभार्थ्यांमध्ये ताण, पतीचा आधारच निराधार करण्याची भीती, उत्पन्नाचे चित्र होणार स्पष्ट। सध्या जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींमध्ये चिंतेचे वातावरण। 1.25 लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे मोठे नुकसान, शासनाकडून मदत वितरणास अखेरकार झाली सुरुवात। जून ते सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीचा बसला होता फटका। एकंदरीत जर पाहायला गेलं तर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून शासनाकडून आता मदत वितरणास सुरुवात झाली असल्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा होण्यास सुरुवात झाली। राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना सरासरी 17,000 रुपयांची पीक विम्याची रक्कम दिली जाईल। मुख्यमंत्र्यांची घोषणा पाहायला मिळत आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यामध्ये येणार असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यामध्ये आले। निकषाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली असल्यामुळे आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती काही ना काही मदत जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। काही शेतकऱ्यांना 18,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 27,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना 36,000 रुपये अशा पद्धतीने अखेरकार रक्कम जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे।
लाडकी बहीण योजनेचा फटका, आनंदाचा शिदा विसरा. आधीच निधीचे ओढताण, त्यामध्ये अतिवृष्टीचे संकट. सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेमुळे आनंदाचा शिदा या ठिकाणी मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जर पाहायला गेलं तर यंदा तर या ठिकाणी आनंदाचा शिदा मिळावा अशी आता नागरिकांना अपेक्षा पाहायला मिळत आहे. राज्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही. अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिले आश्वासन. राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता मदत जमा होण्यास सुरुवात झाली असून एकही शेतकरी आता मदतीपासून वंचित राहणार नसल्याची उपमुख्यमंत्र्यांची माहिती. काढणीसाठी उत्पन्नापेक्षाही जास्त खर्च. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये सोयाबीन काढणीला वेग आले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र आता काढणीसाठी उत्पन्नापेक्षा देखील जास्त खर्च लागत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यात आता उत्पन्नामध्ये देखील घट होण्याची शक्यता. फुलंब्री तालुक्यामध्ये 38,542 हेक्टरवरील पिकांना फटका. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान. शासनाच्या मदतीचा 67,000 शेतकऱ्यांना होणार लाभ. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून आता फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून मदत जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असून फुलंब्री तालुक्यातील आता 67,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणती महत्त्वाचे अपडेट आले की तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल. सध्या जर विचार केला तर आता फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून फुलंब्री येथील 67,000 शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. महत्त्वाची बातमी, गिरीश महाजन यांची शेतकऱ्यांसाठी मदत. वर्षभराचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. सध्या जर पाहायला गेलं तर गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आता वर्षभराचा पगार दिला आहे. मराठा आरक्षणाच्या जाहीरला स्थगिती नाही. राज्य सरकार मराठा समाजासाठी दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या जाहीरला आता स्थगिती नसल्याची माहिती या ठिकाणी समोर आली असून मराठा समाजाला दिलासा. शेतामध्ये ऊस पिकणार अन् बांधावरती नारळ उगवणार. शेतकऱ्यांचा फायदा. ऊस तिथे बांधावरती नारळ लागवड योजना. प्रत्येक तालुक्यामध्ये 2 गावांमध्ये आता या ठिकाणी प्रयोग होणार. सोने प्रति तोळा 1,24,000 रुपयांवरती. सध्या जर पाहायला गेलं तर सोन्याच्या दरासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर सोन्याच्या दरामध्ये सातत्याने आपल्याला वाढ पाहायला मिळत होती. त्यातच आता सोन्याच्या दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी समोर आली असून सोने प्रति तोळे हे 1,24,000 रुपयांच्या पार गेले आहे. महत्त्वाची बातमी, मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांसह विदर्भातील 11 जिल्ह्यामध्ये राबवणार दुग्ध विकास प्रकल्प. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती पाहायला मिळत आहे. सध्या जर विचार केला तर मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांसह विदर्भातील 11 जिल्ह्यामध्ये दुग्ध विकास प्रकल्प या ठिकाणी राबवणार. मंत्री पंकजा मुंडे यांचा पुढाकार. ओंकार ग्रुपची मुख्यमंत्री सहायता निधीला 1 कोटी रुपयांची मदत. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. सध्या जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता मंत्री पंकजा मुंडे यांचा पुढाकार पाहायला मिळत आहे. ओंकार ग्रुपची मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर. तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर तुमचा तालुका आणि जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल. त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.